त्या कालावधीने आम्हाला स्वाभिमान दिला. ही आज आमच्या समूहाची जी ताटमान आहे ती फक्त पॅन्थरमुळे आहे. तिने आम्हाला सफर केलं, तिने आम्हाला माणूसपण दिलं. काय काय उद्देश आहे पॅन्थरचा? की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या, आम्ही जनावर नाही आहेत. तर ती जी भूमिका आहे पॅन्थरची, ती भूमिका आम्ही कॅच केली. माणूस म्हणून जगू द्या हा जो आमचा संघर्ष आहे तो संपलेला नाही आहे. या विषमतावादी देशामध्ये कायमस्वरूपी आम्हाला गुलाम करण्यासाठी षडयंत्र करण्यात आले, हल्ले करण्यात आले, आमचा अस्तित्वाचा नायनाट करण्यात आला, कुत्र्यासारखं जनावरासारखं आम्हाला वागवण्यात आलं, नागवण्यात आलं. या विरोधात सगळ्यात मोठा विस्फोट जर कुणी केला असेल तर ते पॅन्थर मुवमेंटने केला. ती वैचारिक होती, ती लढाऊ होती आणि ती जशाच तसं उत्तर देणारी होती. ती संवैधानिक होती. तिला बदनाम करण्यात आलं. कोणतीही चळवळ ज्यावेळेस उफाणावर असते तिला बदनाम करणारे सुद्धा पुढे येतात आणि चळवळ कशी संपेल आणि त्या समाजाचं नेतृत्व कसं संपेल हा सुनियोजित कट केला जातो. तसंच ती पॅन्थर संपवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते वैचारिक लोक होते, त्यांनी उभा केली. आम्ही इतिहासातून काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे, चांगलं काय घ्यायचं, वाईट काय सोडायचं हे ठरवलं पाहिजे. आम्ही त्या पॅन्थरमधून स्वाभिमान, संघर्ष आणि लढाऊ वृत्ती घेतलेली आणि त्यामुळे पॅन्थरसारखं मूवमेंट हेच समाजाचं रक्षण करू शकतं, हेच संविधान वाचू शकतं, हेच या ठिकाणी आमचं अस्तित्व अबाधित ठेवू शकतं. हा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून आम्ही पॅन्थर मूवमेंट घेऊन निघालो.